आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि एकटेच आहोत, अशा वेळी बाहेर पडायचं असेल तर आपल्याला भीती वाटेल, नक्कीच भीती वाटेल आणि हे स्वाभाविकही आहे. परंतु आपण आपल्या रोजच्या ठिकाणी आहोत आणि तरीही घराबाहेर पडायला भीती वाटत असेल, तर हा एक मानसिक प्रॉब्लेम आहे. ह्याला एन्झायटी डिसऑर्डर असंही म्हणतात. मोकळ्या जागेत जाणे, बाहेर फिरायला जाणे, एकट्याने बाहेर पडणे, अशा प्रकारात भीती वाटते. का बरं वाटते अशा प्रकारची भीती? तर यामागेही कारणे आहेत. जर काही असा अपघात घडला असेल किंवा वाईट अनुभव असेल, तर भीती नक्कीच वाटते. पुन्हा असंच तर होणार नाही ना, या भीतीने पॅनिक अटॅक येतो. जर जास्तीचा ताणतणाव असेल, तर बाहेर पडण्यास नक्कीच भीती वाटते. याचबरोबर काही व्यक्तिमत्व असं असतं, की सतत त्यांना काळजी असते. लोक काय म्हणतील, माझे कपडे कसे असतील, माझा मेकअप काय आहे, मी काय करते, मी कशी चालते आणि यासाठी सतत एक विचार असतो. तो म्हणजे लोक काय म्हणतील. अशा वेळी आत्मविश्वासाचा अभाव असतो. तेव्हा सतत डोक्यात विचार असतात. बाहेर पडलं तर चक्कर येईल का? गाडीचा धक्का लागेल का? कोणीतरी अंगावर येईल का? अशा प्रकारची भीती असते. काय बरे लक्षणे दिसतात अशा वेळी? तर घरातून बाहेर जाण्याचं ठरले की छातीत धडधड होते, घाबरल्यासारखं वाटतं, अस्वस्थ होते, चक्कर येते. घरातून बाहेर पडण्याची भीती वाटणं ही छोटीशी किंवा साधीशी बाब असली तरी सुद्धा याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. काय बरं करता येईल यासाठी, याविषयी आपण पुढील सत्रात बघतोय. धन्यवाद.